आता मी सांगतो की तुम्हाला काय करायचं, जे कोणी आता फोटोग्राफर ऐकतायत ना, त्याला तुम्हाला काय करायचंय, ज्या वेळेस क्लायंट तुमच्याकडे बुकिंगला येईल, व्हॉट एव्हर XYZ कॉस्ट मध्ये तुम्ही ऑर्डर बुक करत आहात, पण त्या झालेल्या डीलचा पहिले तुम्ही तुमचे टर्म्स कंडिशन काय आहेत, तुमचं कोटेशन कितीला ठरलंय, पेमेंट टर्म कशी आहे, हे सर्व टर्म्स त्याच्यामध्ये ठरवा आणि त्याचा एक प्रॉपरली मेल त्यांना पाठवा आणि त्याच्यानंतर एक मेसेज सुद्धा त्यांना द्या आणि तोंडी सुद्धा सांगा, असं ओव्हरऑल साईडने करा. बरं ठीक आहे, सर्व गोष्टी झाल्या. त्याच्यानंतर तो क्लायंट ज्यावेळेस डिलिव्हर घ्यायला येईल त्यावेळेस त्याच्याकडून एक तुम्ही NOC साईन करून घ्या की हे वर्क मला भेटलेलं आहे, या कोटेशन प्रमाणे या गोष्टी ठरल्या होत्या, या सर्व गोष्टी मला भेटलेल्या आहेत आणि या सर्व गोष्टी त्यांना हँडओव्हर करा. एक NOC साईन तुमच्याकडून करून ठेवा आणि एक NOC फॉर्म त्यांना द्या, जेणेकरून ट्रान्सपरन्सी राहायला मदत होते, प्रोफेशनल तुमचं सर्व हे वर्क दिसतं. त्याचबरोबर एक कंपनी सुद्धा छान प्रकारे आपली बिल्ट होते आणि आपल्याकडे सुद्धा पुरावा असतो की क्लायंटला सर्व वर्क दिलेला आहे, ज्या गोष्टी आणि नंतरचा जो होणारा वाद आहे आफ्टर सर्व्हिसला, तो आपल्याला खूप छान प्रकारे टाळता येऊ शकतो. त्याचबरोबर क्लायंटला सुद्धा कोणत्याही प्रकारचा आपल्याबद्दल गैरसमज राहत नाही.